आनंद बाजार समितीचा अहवाल तात्काळ सर काय आरक्षणाचा आबाकडं आमच्या मागण्या आझाद मैदानावर महावीर महामोर्चा आयोजित केला आहे, त्या संदर्भात आपण काय सांगशाल? महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आणि तत्सम वंचित जातीच्या एक मोठी अपेक्षा आहे या महाराष्ट्र सरकारकडून. आणि जेव्हा अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला 1 ऑगस्ट 2024 रोजी, जो सामाजिक न्याय प्रदान करण्याचे अधिकार किंवा आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे पूर्णतः अधिकार हे त्या राज्य सरकारला असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि लागलीच या निर्णयाची अंमलबजावणी देशामधील इतर राज्यामध्ये सुरू झालेली आहे, नव्हे त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षामध्ये होत आहे. हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल आणि पंजाब आणि केरळ आणि तामिळनाडूमध्ये यापूर्वीच अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण मंजूर आहे. आत्ता महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची किंवा तत्सम जातीची अशी अपेक्षा आहे की आमचा भरमनिर्वास होऊ नये. ज्या अपेक्षेनं तुम्ही न्यायमूर्ती अनंत बदर यांनी न्यायालयीन समिती नेमली, या न्यायालयीन समितीला गतिमानतेनं त्याचं काम करून त्याला सुविधा उपलब्ध करून द्यावा, निधी उपलब्ध करून द्यावा, त्याचा अहवाल घ्यावा. हे कामं आम्ही आता लवकरात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा बाळगून होतो. परंतु फडणवीस सरकार निश्चितपणानं आमच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. म्हणून आम्ही सगळं सतर्क असलं पाहिजे, जागा राहिले पाहिजे. आणि पुन्हा एकदा या फडणवीस सरकारला ठणकावून सांगण्यासाठी म्हणून इतर आंदोलनाप्रमाणे 5 मार्च रोजी, कारण का मार्चच्या शेवटच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. सगळे मंत्री आणि कॅबिनेट त्या ठिकाणी उपस्थित असते. म्हणून या कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक असा निर्णय घ्यावा आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विधेयक पारित करावं, अशा प्रकारचं ठणकावून सांगण्यासाठी, नवे सरकारला भाग पाडण्यासाठी आम्ही आझाद मैदानावर लाखोच्या रीतीनं मातंग आणि तत्सम जातीचा एल्गार निश्चित होणार आहे. आणि सरकार आमच्या या आंदोलनाची दखल घेण्यापर्यंत आंदोलन आम्ही यशस्वी करू असा आशावाद मी सर्व समाजांना आपल्या माध्यमातून देतो. या महामोर्चासाठी बघा, मोर्चामध्ये जेव्हा लढाईची वेळ येते त्यावेळेस आज आकडा निश्चित तुम्हाला सांगता येणार नाही, पण सरकार दखल घेईल एवढी संख्या मात्र जमवण्याची ताकद महाराष्ट्रातील आमच्या सामाजिक संघटनेकडे आहे. आपल्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर पुढचं पाऊल काय असेल? आम्ही संघर्ष करत राहू. न्यायासाठी संघर्ष करत राहणं हे सामाजिक चळवळीचं कामच आहे. सर्व नवतरुणांना व बांधवांना काय तुमचं आव्हान असेल या मोर्चाच्या माध्यमातून? हे बघा, जे आरक्षणाचं वर्गीकरण किंवा आरक्षणाच्या लाभापासून जो समाजातील तरुण सुशिक्षित वर्ग डिग्र्या घेऊन, पदव्या घेऊन जे उपेक्षित राहत आहे, त्या लोकांना खऱ्या अर्थानं या आंदोलनाचा किंवा या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर आमचं समाजातील सर्व विद्यार्थी मुलींना विनंती आहे की आपण हे स्वतः हे आरक्षण वर्गीकरणाचं आंदोलन आपण एक अभियान म्हणून समाजामध्ये राबवावं आणि आपलाही सहभाग मोठ्या प्रमाणात द्यावा असं मी नम्र आवाहन करेन. सर, तुमचं न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. या ठिकाणी अनुसूचित जाती वर्गीकरण प्रभाकरासाठी या ठिकाणी बैठक झाली, त्या संदर्भात आपण काय सांगू? आज नांदेड शहरामध्ये अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाच्या पुढाकारातून बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. 5 मार्च 2025चा आझाद मैदानावरील जो मांगवीरांचा महामोर्चा निघणार आहे, त्या महामोर्चाची पूर्वतयारी आणि नियोजन करण्यासाठी ही बैठक सन्माननीय सतीशजी कावडे साहेब, बंडेवार साहेब, लालबाजी घाटे साहेब, रामराव सूर्यवंशी साहेब आणि इंजिनियर घोडे साहेब आणि सर्व मान्यवर या बैठकीला अनेक अत्यंत महत्त्वाचे बुद्धिजीवी अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. अनेक कार्यकर्ते आहेत. ह्या सगळ्या बैठकीमध्ये आज जो काही चर्चा झालेली आहे ते सरकारनं 15 ऑक्टोबर 2024 रोजी
पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली आहे आणि त्या समितीला अभ्यास करून समितीनं 3 महिन्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासंदर्भामध्ये एक अभ्यास अहवाल सरकारला सादर करावा असे सरकारने सूचित केले होते. त्यानुसार समितीने कार्य करणे अपेक्षित होते, परंतु 3 महिन्याचा कालावधी जानेवारीमध्ये संपून गेलेला आहे. आता फेब्रुवारी महिनासुद्धा संपत आलेला, अर्ध्याच्या वर या ठिकाणी संपलेला आहे. अजूनही समितीची जी काही गती आहे ती अत्यंत कासव गती आहे आणि म्हणून मातंग समाजामध्ये या समितीच्या अनुषंगानं आणि सरकारच्या अनुषंगानं फार काही समाधानाची या ठिकाणी परिस्थिती राहिलेली नाही. म्हणून आमची या निमित्तानं सरकारला विनंती आहे की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती सुनील सुकरे समिती नेमली जाते आणि ती समिती अवघ्या 1 महिन्यामध्ये सरकारला अहवाल सादर केला जातो आणि सरकार त्यावर निर्णय घेते. परंतु मातंग आणि तळातील जातीच्या अनुषंगानं ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस निर्णय केवळ कागदावर होतात, प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी करताना कुठले ना कुठले कारण या ठिकाणी सांगितले जातात. म्हणून ह्या कारणावर आता मी विश्वास ठेवणार नाहीत. काल आम्ही तुम्हाला शब्द दिलेला होता की तुम्ही आमसाठी निर्णय घ्या, आम्ही तुम्हाला सत्तेवर आणू. आम्ही आमचा शब्द पाळलेला आहे. आता तुम्हाला शब्द पाळायची वेळ आलेली आहे की तुम्ही सत्तेवर आलेला आहात. आम्हाला दिलेला जो काही शब्द आहे तो तुम्ही पाळला पाहिजे. म्हणून न्यायमूर्ती जी काय अनंत बद्दर समितीचा जो काही अहवाल आहे तो तातडीनं दाखल करावा आणि त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा. या मागणीसाठी महाराष्ट्रातील हजारो लाखो मांगवीर या ठिकाणी आझाद मैदानावर येऊन सरकारला हा सवाल करणार आहे. या मोर्चासाठी कोणती संघटना वगैरे पाठिंबा देणार आहे? महाराष्ट्रामध्ये दलित महासंघ, त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन, त्या ठिकाणी लाल सेना, त्या ठिकाणी लहुजी सेना, त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या जवळपास 24 संघटना. आणि आज मला नुकताच बन्सीलाल कांबळे दादांचा फोन आलेला आहे की महाराष्ट्रातील तमाम मांग गारुडी समाज उद्याच्या 5 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होतो आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जसं इतरांना टाकून दिलेलं आहे तसं मातंग समाजानं तरी आम्हाला जवळ घेतलं पाहिजे. म्हणून आम्हीसुद्धा मांग गारुडी समाज मोठ्या संख्येनं आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. आणि म्हणून हे कुठल्या संघटनेचं वगैरे मुळामध्ये आंदोलन आहे, हा व्यवस्थापनाचा भाग म्हणून कुणाला तरी जिम्मेदारी घ्यावी लागते. आज इथं कावडे साहेबांना जिम्मेदारी घेतलेली असल्यामुळे आम्हाला इथं येता आलेलं आहे. एक जबाबदारीचा भाग म्हणून हे या ठिकाणी शीर्षक, टायटल, लेबल्स वापरले जातात. परंतु हे सगळं आंदोलन जे आहे हे मांगवीरांचं आंदोलन आहे. या लढ्यामध्ये शहीद झालेल्या शहीदांचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नपूर्तीसाठीचं हे आंदोलन आहे.